नाही, माझ्या नाही, तुमच्या नाही, घरोघर मातीच्या चुली. पाहुणे कुठं त्याच्यातून सुटलेत. फक्त एवढं म्हणायचं घराकडे त्याला चहा घेऊ. हा पाहुण्यांना तिथंच म्हणला, आमच्या भावाच्या पोराला तुमची पोर पहा बरं, मोडलं लगीन. एकच लगीनच मोडून मोकळा झाला आणि डीपीच जळाली, गहूच वाळून गेला. ती हाय वाईट करू नये. एक पाया पडून वाक्य सांगा, आयुष्यात चांगलं करता आलं नाही ना महाराज तर कधी करू नका. पण चांगलं करणाऱ्याला चांगलं चांगलं होत असेल तर केल्याशिवाय राहू नका. वाईट करूच नाही कोणाचं. जुनी आजीबाई सांगायची आमची 9वार साडीतली, कुणाचंही चांगलं व्हावं त्याच्या मागं आपलं व्हावं. वा, जुन्या आजीबाईला जर विचारलं ना आपल्याला मुलगी त्या घरात द्यायची आहे तर आजीबाई काय म्हणायची माहिती का, भाऊ त्यांचं आमचं जमत नाही, पण माणसं नंबर 1 आहे, नाव ठेवायला जागा नाही, देऊन टाक, शेवटी नशिबाचा भाग. आजीबाई शिकलेली नव्हती पण विचाराची पातळी किती मोठी होती. त्यांचं आमचं जमत नाही भाऊ, जाणं येणं नाही, बोलणं नाही, पण माणसं नंबर 1 आहे, शेवटी नशिबाचा भाग. आता माणसं म्हणतात तुम्ही पहा अजूनही बी नावंदर, झवर, खटोड, शर्मा, वर्मा यांचे भाऊ जर वायले निघले ना तर फक्त मध्यभागी भीते. इकडं वस्तू जर मिळाली नाही तर तो म्हणतो इकडं घे. कोणचं दुकान आहे भाऊ? आपला काय म्हणतो माहिती का, कुठंही घे, शिरूरलाच आहे पण मलठण मध्ये घेऊ नको. म्हणजे आपल्या लोकांचे निगेटिव्ह विचार आहेत, इतरांचं तसं नाही. ऐका पुढं आता. हात एक झाला बरं का तशी. हात एक, बोलणे 2. एकच वाक्य द्रौपदी बोलली, आंधळीची पोरं आंधळी, महाभारत घडलं. एकच वाक्य सीता बोलली, लक्ष्मण भाऊजीची आरती माझ्या रामाला तुम्ही सापडायला जात नाही, त्या आरती तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे. रामायण उलट फिरला. हात एक, बोलणे 2. बोलणे 2 किती झाले? 2. किती शिकायचे? 14. 3. हात एक, बोलणे 2. 3. हसणे आणि हसत जा. पाया पडून सांगतो सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे. हसत जा. माझं कीर्तन ऐकलं ना, माझं 6 महिने सर्टिफिकेट न्यायचं आपल्याकडून, त्याला अटॅक आणि BP नाही. मोकळा हसतो घरी गेलो होतो एकटा. आणि हसत जा महाराज. देवाने दिलेली देणगी हो. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज, लई धोका नाही हो. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात, आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात. माणसं डेंजर असतात. हात एक, बोलणे 2 आणि हसत जा. आणि पाया पडून सांगतो आज हसू गेलं म्हणून ऐका, माणसांना कॅन्सर राहिला नाही. आज कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे, पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे का नाही बोला? आहे. कॅन्सर नाही, पोलिओ नाही. आज 3च रोग आहे लोकांना. 1 शुगर. कीर्तनात बसलेले 70% पेशंट आहेत माझ्यासकट. शुगर 2 BP 3 अटॅक. आता यांची कारणं ऐका आणि औषधं ऐका. शुगर का वाढते? शुगर कोणताही वाईन प्रॉडक्ट कोणताही वाईन प्रॉडक्ट बिगर अल्कोहोलचा तयार होऊ शकत नाही. यावर तुमचं मत काय? तुम्ही हा म्हणा नाही म्हणा. कोणतीही दारू घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरशी घ्या, इंडिका घ्या, 90 घ्या, देशी घ्या, वड्याची घ्या, संत्री घ्या, मोसंबी, कोणती घ्या, तिच्यात काय? आणि कमी वयातली माणसं व्यसन करायला लागल्यामुळं ते अल्कोहोलचं प्रमाण शरीरात वाढलं. जसं ऊसाची जी साखर आहे, ऊसाची यस म्हणा, यम म्हणा, ही साखर कशी आहे जर कोणी शिकलेलं असलं तर ध्यानात येईल. त्या साखरेचं सूत्र असं आहे, साखर कारखान्यातले कोणी असले तर C12, तिथं सूत्र सांगतो तुम्हाला, C12 H22 आणि O11 अशी साखर येते. तिच्यात कार्बन 12 आहेत, हायड्रोजन 22 आहेत आणि ऑक्सिजन 11 आहेत.
अशी जी साखर आहे तिच्यात 2 प्रकार आहेत, सुक्रोज आणि फ्रुक्टोज. अशी जी क्वालिटी आहे तिच्यात अल्कोहोल आहेच. कमी वयात भारी ब्रँड घेतल्यामुळं शुगर वाढते. याच्यावर तुमचं मत काय? मग एकानं मला कीर्तनात शंका घेतली, दारुड्याला शुगर होती का? असं नाही, बाजरीची भाकरी सतत खाणारालाही शुगर वाढते. का? तिच्यातही शुगर आहे. बाजरीत तर जास्त शुगरीचं प्रमाण आहे, बाजरीमध्ये सुद्धा शुगर आहे. मग शुगर वाढते. कारण आता अटॅक का येतो माणसाला, किंवा माणसं अटॅक येतो, किंवा माणसं बीपी का वाढतो? तर ह्या 5-6 वर्षात माणसं बोलायची बंद झालीत, बोलत नाही. पाया पडून सांगतो बसणाऱ्या सगळ्या माणसांना, तुमच्या माझ्या मनात जे दुःख असेल ते कुणातरी पुढे प्रगट करीचा, दाबून ठेवू नका. नाही, दाबून ठेवू नये, ते कुणातरी पुढे प्रगट करायचा. मग काही माणसं एकटेच का म्हणून बोला, त्या म्हातारी माणसं बा बैलाशी बोलत्या, म्हातारी कुत्र्याशी बोलती, मांजरीशी बोलती, बोलत जा आपलं दुःख. आता हे काय झालं, ह्या मोबाईलमुळं माणसांचं बोलणं बंद झालं, माणसं बोलतच नाहीत. प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत गुड्डीची गेम आहे, एका खोलीत पप्प्याची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय यांचं यांनाच माहिती, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे. बोलणं बंद. पूर्वी एसटीत गालका व्हायचा, आता एसटी आली बी गेली बी, कानात 2 स्टेथोस्कोप घालायचे, झुलत राहायचं बस. बोलणं बंद. एका बाईनं भात खाल्यावर वरण मागितलं, तिला समजानच आपण काय खातो. कानात वायरी, नुसतं झुलायचं. काही तर माणसं येड्या बाबलीत बसत आहेत अंधारात एकटेच. एक तर गाडीतून उतरलं, त्याच गाडीत परत चढलं. कंडक्टर म्हणलं तुम्ही हातात आले. काही एसटीत बसत, कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढे उभा होता तिकीट काढाय. तो गडी तिकीटच काढीन, हलतच कान फाटीतच ठेवून सावध झालं. एक लग्नीला गेला आणि फोन आला, मग चैन तर खोलावं का नाही? बोला ना माणसं, बोलणं जवळजवळ सोडून. काही तर मोटरसायकलवर जर चालल्या ना अवलादी, एक काडी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात, गाणी ऐकत चाललं. बाबूराव आला, धनगरवाड्यात घुसला, सगळं झालं, कुत्रं आडवं आलं, वायरच गुथली, मिळालंच ती. हसत नाही. एक गाईचं दूध काढाय गेला आणि कानात वायरी मोबाईलच्या, मग बादली तर न्यावं का नाही? अख्खं दूध खाली गेलं बा. एकानं परादिशी कॅनॉलला पाणी आलं म्हणून कांद्याचं रोप उपटून ठेवलं. एक तर बाया मिळत नाही आणि पाणी नाही, तो म्हणला रोटेशनमध्ये चिंगळी का होईन पण येऊन जाईल. 300 रुपये रोजानं बाया घेतल्या त्यानं, 3,000च्या बाया रोप उपटून बसल्या वाफ्यात. पाणी आलं म्हणजे नाही, तो गेला मोटर चालू कराय. 3 किलोमीटर मोटर होती, खोक्याजवळ गेला आणि फोन आला. तसा वाफ्यात आला तो, बटनच दाबलं नाही त्याने, पाणीच नाही वाफ्यात. परत नदीला गेला, मोटर चालू कराय, लाईट गेली. 3,000 भरून दिले बाहेर. हात 1, बोलणे 2, आता 2 झाले बरं का, हसणे 3 झाले बरं का, 4. हात 1, बोलणे 2, हसणे 3. आता सगळे प्राणी आडवेत, एवढाच गडी उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे, गाय आडवी आहे पण दुधाला सरळ आहे, यावला दिसाय सरळ आहे. वाघाय आडवी आहे, माळ घाल टिकल का? पुढचं एकानं मला विचारलं, एवढ्या संतांनी चमत्कार केला, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आत्ताच्या कीर्तनकारांनी काय एखाद्यानं काही चालू नाही भिंत. त्याला मी सांगितलं, तुला बाकीच्या बॉची काय करायचं आहे, तुला मी एकटा भिंत चालून दाखवतो. इथं आत्ता हा मंडप असा मलठणमध्ये नेऊन टाकितो, तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालती का बावळ्या? पळ मग पुढे डोकं लावायचं आणि कसं हे करायचं, त्याला आखलीचा पत्ता नाही.
एकानं मला विचारलं का हो एवढं पंढरपूर जर वैकुंठ आहे तुमचं आमचं तुमचं जर वैकुंठ आहे तर पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढं का? पंढरपूरमध्ये पांडुरंग कुठं आहे पुढं रुक्मिणी? मग मी त्याला म्हणलं तुला भेजायचं काही आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे आहे? उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडू नये ही रुक्मिणी पांडुरंगाच्या मागं बसते पांडुरंगाची मांडी दाबते मधून मुंडकं पुढं काढते नरशी अवतार 2 मुंडके त्याला पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी त्याला विचारलं काय झालं कुत्रं आडवं गेलं कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही चला हाती 1 बोलणे 2 14 आहेत बरं का हाती 1 आणि हे लिहून घ्या हाती 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4 आता दुसरं प्रत्येक प्राण्यात 4 कोश आहेत प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश नीट आहे का अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि 5वा कोश आहे आनंदमय कोश फक्त माणसात आहे आता 14च्या 14 सांगतो म्हणजे अभंगाकडे जायला हात 1 जेवढे ध्यानात राहते तेवढे ध्यानात ठेवा हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4 आनंद 5 लज्जा 6 स्मरण 7 विचार 8 बुद्धी 9 पुण्य 10 कर्म 11 देवाला मिळाला नाही 12 देव इच्छा करतात 13 आणि हाच देव आहे 14 माणूस तयार झाला त्यानेच विचार करावा अवलादी डांबरी नाचते बाई वाड्यावर आणरा तो भाड्याच्या घरात चला थोडं पुढं आत्ताशी कीर्तनातला एक मुद्दा संपलाय मानव ज्ञान प्रधान पशु आणि का त्याचे एवढे तासभर गेलेली कारणं आजच्या कीर्तनातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना दरिद्र्यवानी बसायचं नाही तोंड सोडून मिळून द्यायचं नाही काय देवानं वाईट केलं नाही आणि केलं याच्यापेक्षा काय करावं रिलॅक्स जगायचं महाराज फक्त कीर्तनच एवढी जागा राहिली का चांगलं ऐकायला मिळतंय नाही तर सगळीकडे बोंग्या झालाय 2 पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे 2 पुरी एकत्र बसले तर पडून जायचा प्लॅन आहे 2 पुढारी एकत्र बसले तर 14ची हवा 19ला आहे का याचा विचार आहे 2 बाबा एकत्र बसले तर एकमेकाला नाव ठेवतात 2 भजनी एकत्र बसले तर एकमेकाला कुटाळा करतात 2 सर्व्हिसवाले म्हणतात भागत नाही त्यांच्या बायका म्हणतात परवडत नाही 1 रुपयानं दूध वाढलं 1 रुपयानं तर नोकरीवाल्याची बायको म्हणते दूध प्यावा का नाही 4 रविवार सुट्ट्या 2 शनिवार तो नवरा घरी 90,000 पेमेंट 11ला जातो 5ला येतो 3 वेळा लगविल जातो पेमेंट किती आहे 90,000 किती रुपयानं वाढलंय 1 रुपये ती म्हणती दूध प्यावा का नाही तो नवरा दूध पितो कधी बाई तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेर आहे ते उलट तो आणून ठेवतोय फ्रीज मध्ये रविवारी हाल नको म्हणून फक्त बोंबला त्यात लोक दुष्काळ 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 फक्त दोघांनी भोगलाय बस 1 शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय तिसरा कोणला दुष्काळ आहे कोणला दुष्काळ उगाच आपल्या लोकांनी आळायचं ह्या दुष्काळ काय रोग झालाय काय नोकरीवाल्याला रोग झालाय काय आम्हाला रोग झालाय उगाच झाकली 1.25 लाखाची लोकच दे काय रोग झालाय काय सर्व्हिसवाल्यांना रोग झालाय काय आता दुष्काळ आलाय दुष्काळ फक्त कोण भोगू राहिलंय शेतकरी आणि त्याचं सगळ्यांनी केलंय भांडवल त्याच्यावर आणून सोडून द्यायचं त्याची 3 वर्ष मोटर चालू नाही त्याचं लाईट बिल माफ करून काय उपयोग 3 वर्ष झाले त्यानं बटनच दाबेल नाही तुम्ही बधीर होईल माणसे महाराज तुम्हाला मी सुधरत नाही काही तुम्ही आता माया पुढे बसली का खरंय 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 मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा झाले मोकळे तुम्ही घातल्या दुसऱ्याच्या चपला गेल्या निघून लोकही मी जागेवर नाही राहिले माणसांची नीतिमत्ता पार ढासळून गेली मला पण आता काळ पहिला राहिला नाही आता तरुण पोरं वीर ध्यानात ठेवा कार्यकर्ते बिरीकर्ते काळ फार वाईट आला आता 15 वर्षापूर्वी दंगली करणं मोर्चे काढणं आंदोलनं करणं टपऱ्या पेटवणं गाड्या पेटवणं सोपं होतं 2018ला कायदा कडक झालाय पोलीस यंत्रणा ताईट झाली
हो ते दंगल होऊन गेल्यावर सापडी द्या बस गाडीत तुम्हाला बस. एक तर गावाला गेलता आणि स्टँडवरच उभा होता त्याला माहीतच नाही काय झालं. बस गाडीत तुम्हाला मी आताच उतरलो गाडीतून या गाडीत बस आता. एक तर संडासला गेलं तर डबड्या सगळं आलं बस गाडीत. हो आणि त्याच्यातले मुद्दे ऐका पोरांनो त्याला आणि याचं कारण आहे 100% जनता कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनतेकडं मोबाईल आहे. जर कधी दंगलीच्या क्लिपमध्ये सापडले ना तुम्हाला वाटतं आम्ही 2-4 दिवस टीव्हीला आलो आणि पेपरला आलो आणि आमची लाल झाली. लाल अशी खुटी गुतन भाऊ खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. तुम्हाला वाटतं हे नाही 3 महिने जामीन नाहीये. किती 3 महिने किती किती मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. तुमच्यापैकी कोणी गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणा उद्या मोर्चा आहे आग लावत्या मोर्चाला मी गावात पहिली जिरली तर दुसरी का आला भाऊ. हो महाराज 10 वर्षापूर्वी लोक सहज अमेरिकेला जाऊन येत होती. आता जाता येते आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागते. हो ग्रामपंचायतीच्या सदस्याला 1.5 किलो कागद लागतात. आता 1.5 किलो पॅन कार्ड आधार कार्ड लिंक कार्ड बापाचं कार्ड आईचं कार्ड अख्ख्या गावाचं कार्ड तेवढं करून पडताळणीत बसला नाही ते आयला चला घरी. आता दणका पाहिला राहिला नाही. आता किलोनं कागद लागतात. बँकेचं कर्ज घ्यायला सुद्धा जवळजवळ 1.5 महिना जातोय घरकी घालायला हे राहिलं. हो अजून 2 वर्ष. आता सध्या विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. अजून 2 वर्षानं लग्न करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल. सुपारी फोडताना यावलात कुठं गुतेले का नाही फोडा सुपारी. अरे गुतेले का फोडू नका सुपारी. त्या पोरीला पोरच नाही होणार का. हा कायम तारखेला जाणार पोर होणार का वा. बरं दंगलीची तारीख काय 5 आणि 10 वर्ष नाही 30. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. काल सत्य आज सत्य उद्याही सत्य. थोडं कानाला वाईट पण फिट. त्याच्यापेक्षा भाऊ कोणत्या टोळीचे मेंबर हो नका आमचे सभासद व्हा 12 माही फुकाट खा कोणचं एक नाही. तुम्हाला एक सांग महाराज तुम्ही आमच्या टोळीत जर आले ना श्रीमंत होणार नाही पण समाधानी व्हाल. तेव्हा चिंता विंता काही करायची नाही. मी बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी म्हणून काय करायचं चिंता करून काय करा कोणासाठी कमवायचं आहे. बंगला आपण मानलाय झोपती सुनन पोऱ्या काय उपयोग आहे. ज्या बाईला एकही सुन नाही ती बाई बोलून देत नाही कोणाला. पोपटावानी बोलत माझ्या डोळ्या देखत आणायची माझ्या डोळ्या देखत आणायची अन्न ग बयान तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही. वैश्य का सुना आली का तू दिंडी तुळशीवालीच झाली तुला अजून माहीतच नाही. खेळ ना ज्या पोरानं बायकोच करेल नाही ना बायको ते कार्ट बोलून देत नाही कोणाला. ते म्हणतं बायको करू दे अशी नीट करून टाकीन गपची बस. असंच म्हणायचा तो बाप. भाऊ किती जाल कुत्र पाळा माणसं फाडून टाकणार आणि शिवारात वाघ येऊ द्या त्याला भुकायचं इंजेक्शन द्या ती कानात पण भुकत नाही. ते माहिती भुकलो का उचललंच आपल्याला भुकायचं नाही. ते इतर टायमाला माल का शेजारी झोपते वाघ आल्यावर खाटाखाली जाते हुशार ती वाघाला म्हणते वरचा नेबो माया का मोळा उठला खाटावरचा तसाच ने गोदडी सगळं. हो जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानाना. चिंता बिंता करायचं काय कारण. बरं काय साठी करायची हे तुम्ही आणि मी रात्रंदिवस कमावले काय मागच्यांना घेणं हो. आणि पाया पडून सांगतो आपले दिवस दुःखात गेले हे मागच्या अवलादीला पटत नाही सांगू नका. आता हे समजा तुम्ही मी आहे आपल्याला 7वीपर्यंत पाठी होती तिला साठा नाही नुसतं खापार. बरं घरची पाट्या फोडितो म्हणून पात्र्याची घ्यायची बोट मोडायचं पण अक्षर वठत नव्हतं पाट्या पात्रेच्या. खताच्या गोणीचं दप्तर. बरं दप्तरात काय पुस्तकं होती का चिचुके बोर कवठ जांभळ. पट्टे तर कमराला 9वी पोत पट्टा करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पण.
आता जर आपण आपल्या पोराला म्हणलं ना भाऊ अरे आम्हाला 9वी पर्यंत अंडरपॅन्ट नव्हती, ते आपल्याला काय म्हणते माहिती का, पप्पा तो दरिद्री काळ होता. म्हणजे आपण कशात मोरलोय. आपल्या पोरांना मान्य नाही ते. आपलं पोरग म्हणतं मी आता 3 वर्षाचा झालोय, 6 लाखाची गाडी दारात न्यायला येते मला. बरं मी आवरीत नाही तोवर गाडी उभी राहते. बरं ड्रायव्हरच येतो नाही याला बाटली माय कधी टिफिन दे बसबो गाडीत. आपल्या पोरांना आपण सांगायचं नाही आणि त्यांच्यासाठी किती केलं तर त्यांना काही त्याचं घेणं नाही. प्रत्येक माणसानं स्वतःची बाजू सेफ करायची. काय मत आहे तुमचं? किस्सा गरम येतोवर हे जग सत्य, मनगटात ताकद येतोपर्यंत जग सत्य. एकदा 60-65च्या पुढे गेला ना माणसानं काहीच करायचं नाही. 75चं म्हातारं ग्रामपंचायतीचा फॉर्म भरायला निघलं, 6 कागद फाटले, पेनच टेकानं. ती ग्रामसेवकांना फॉर्म नका भरू तुम्ही, फॉर्मच संपले. मला वय झाल्यावर काहीच करणार नाही. आणि तुम्हाला एक सांगून ठेवतो, समाजासाठी तुम्ही काही करा त्यांना काही घेणं नाही. काय मत आहे तुमचं? समाजाला काही घेणं नाही. समाज फक्त तात्पुरता आहे. गाथा पाण्यात टाकायला जो समाज होता तोच वैकुंठ गमनाला होता. आणि समाधी सोहळ्याला आज जो समाज रडतो ना तोच समाज खापर फाकलं तर वय होताच. ज्यावेळेस आपली आई गरीब होती, 9 वार साडीतली होती, तिच्या डोक्याला कधी तेल नव्हतं, तेव्हा शेजारच्याच बाया तिला म्हणत होत्या तुझ्यावर चांगले दिवस येतील. ती त्या आशेवर जगत होती. तिला एकच सून आली, पहिल्यापेक्षा वाईट दिवस आले. म्हणजे आयुष्यभर तिचं कष्टातच गेलं. जगाचा नियम नाही, चिंता बिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आज गायक वादक कुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे कैलासवासी तुकाराम कोंडीबा पिंगट यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या योगानं गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणा आत्तापर्यंत चाललं काय होतं? आत्तापर्यंत 2च मुद्दे शिकवलेत मी तुम्हाला. विचार कुणी करायचा एक आणि चिंता करायची नाही. आता या श्राद्धाच्या कीर्तनाला दुःखद प्रसंगाला जमलेले आपतिष्टमध्ये बरवा या कुटुंबाचा विचार करून ह्या श्राद्धाला पण एकच वाक्य सांगतो. वाक्य पटलं तर पहा. कोणती व्यक्ती मोठी व्हायची असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात. 1 त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 त्याचे प्रयत्न चांगले पाहिजेत आणि 3 त्यावर कुणाचा तरी आशीर्वाद असला पाहिजे. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, जी माणसं मिलिटरीत आहेत, जी माणसं देशसेवेसाठी जगतात त्याच्यासाठी एक भावपूर्ण श्रद्धांजलीचं वाक्य. जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात आणि जी दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात. मरत नसतात. आणि जुनी जी माणसं आहेत महाराज ही कष्टानं मोठी झालेली. आपण म्हणतो वारकरी राहिले नाही, पण जुना शेतकरी 2 वारकरी होते त्याच्यात. एक काळ्या आईची सेवा करणाराही वारकरी होता, गोठ्यातल्या गाईची सेवा करणाराही वारकरी होता आणि पांडुरंगावर निष्ठा ठेवणाराही वारकरी होता. 25 वर्षापूर्वी राजकारणामध्ये समजा आता आपले आमदार साहेब आहेत, यांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते जे होते ते निष्ठावान होते. काम हो न हो, आज नाही, आज नाही. आता सरपंचाला जर एखाद्याने फोन केला, हो आपली पोरगी आजारी आहे, सरपंच जर म्हणला ना सकाळी पाहू, तो कार्यकर्ता काय म्हणतो बाई फोनवर, कोणच्याशी बोलतो तू? 6 महिने तुझ्या मागं बिन भाकरीचा काला झक मारा हिंडलो का अय दुसऱ्या पक्षात. आता लष्टांची निष्ठा राहिली नाही. आता कशावर देवळापुढं कोणी तंबाखू काढली पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठं होती? राती कुठं होती? राती नदीला होतो, आता वड्याला चाललो. काय बोलतो महाराज, माणसाने फार लाजा सोडून दिलं. मर्यादा नाही, धाक नाही, काय नाही, फक्त घमेंडखोर जगणं. काय म्हणते तुमचं? फक्त कशात जगायचं? घमेंडी. बस फक्त घमेंड राहिली आणि फक्त 3 गोष्टी राहिल्यात. महाराज आज आपण ज्यांच्या श्रद्धाला जमलो त्यांचा एवढा मोठा समाज, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन आणि एवढ्या मोठ्या त्यांचं पुस्तकांचं प्रकाशन, हीच त्यांची श्रीमंती दिसून येते ना. प्रगट काला करायची? की आपल्या वाणीनं प्रगट करण्यापेक्षा एक वाक्य सांगा, कर्तृत्व हे कार्याला सिद्ध होत असतं, ते वाणीनं प्रगट करायचं नसतं. ही माणसं फार थोडी राहिली महाराज. आता काची माणसं काय आले काय नाही. आता महिला मंडळ सावध व्हा, काळ अतिशय वाईट आहे, अतिशय वाईट. अहो एवढं मोठं श्राद्ध आता 10वी बी सुद्धा बंद होणार आहेत. 10वी सुद्धा घालणार नाही लोक. आता मॉडिफाईड लोक झाले. आता 5वा आणलाय त्यांनी.
अजून 1-2 वर्ष दहाव्याचं सुद्धा पॅकेज निघणार बामणाला. लग्नाचं काय निघालं? लग्नाचं काय लॉसवाला काय घेतोय पॅकेज? तो म्हणतो फक्त नवरा नवरी आण, वर नाही आलं तरी चालेल, त्याचे आई बाबा तर नाही आले तरी चालते. हळदी सगळं घेतात. आज पॅकेज निघणार आहे. दहावे बिवे सगळं बंद होणार आहे. आता दहाव्याचं सुद्धा पॅकेज निघणार बामणाला. कावळाही तूच आण, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुले त्याची कर टाकू. लोकांना काय घेणार आहे? मला लोक फक्त कडक कपडे घालून हिंडात्यात. कौलं गेली, स्लॅप आलाय, सारवायची जागा गेली, फरशी आली, पण माणसं नीतीनं पार भ्रष्ट झाली. काय मध्ये तुमचं? महिला मंडळ थोडासा तुम्हाला अधिकार दिलाय आणि थोडा पैसा आलाय तुमच्याकडं. थोडा पैसा आलाय महिला मंडळ. या 2-4 वर्षात महिलांनी मामाच्या भाच्याच्या मागे उभा नारायणाला मामा सुद्धा बदलावलाय. एक नवीन अवलादीचा मामा आलाय आता, मानलेला मामा. कुठून अवलाद उठली काय ती? असा मांडवात उचलून आपटला पाहिजे मामा. कुठून आणणार तो मामा? अरे